नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या आता 8 दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता एक मोठी धक्कादायक बातमी निवडणुकीच्या तोंडावरच समोर येताना दिसत आहे. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या दररोज बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू असते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या. त्यानंतर आता दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतात. उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनातलं अखेर सांगितलं आहे. त्यांनी एका न्यूज चॅनलशी मुलाखत देताना याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच आपण ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचे राज ठाकरे म्हणत आहेत. यामध्ये काही जण आतले असल्याचे राज ठाकरे म्हणत आहेत. यात काही आतले आहे आणि काही बाहेरची असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. माझ्याकडून मी सतर्क असतो. माझ्या कानावर अनेक गोष्टी येत असतात. काही गोष्टी समजत असतात पण त्या गोष्टी ऐकत नाही असेही राज ठाकरे यांनी आपली मुलाखत देताना स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की एकत्र येणे असे वाटणे वेगळं आहे आणि असं व्हायचं असेल तर ते कधीच झालं असतं. त्यांच्याकडूनही काही लोक बोलत असतात, सांगत असतात आणि करत असतात असेही राज ठाकरेंनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असं वाटत नाही का या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय असं म्हटलं आहे. त्यांच्या मते आता एकत्र येण्याचे दरवाजे बंद झाले आहे असं त्यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की आता चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्याबाबत बोलण्यात काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षांचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ जवळचा वाटत नाही. यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल असंही राज यांनी म्हटलं आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे जरी युतीबाबत सकारात्मक असले तरी चर्चा होत नसल्याने मात्र आपण एकत्र येत नाही असं भाष्य ते करताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात ते एकत्र येऊ शकतात याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापासून दुरावले गेले तर त्यांना एकमेव मार्ग आहे ते म्हणजे मनसे. त्यामुळे आता जर महाविकास आघाडीमध्ये काही कारणास्तव जर शिवसेना बाहेर पडली तर नक्कीच मनसेसोबत युती करू शकते अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे. आपल्याला काय वाटतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये एकत्र येतील का आणि महाराष्ट्रावर आपली सत्ता बसवतील का? आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.